Welcome to all in 5 minutes revision series. Let's start. Question number 9. जोड्या जुळवा. A. मोपल्यांचे बंड. कोलांचा उठाव. C. संथायांचा उठाव. D. भिल्लांचा उठाव. कॉलम सेकंड. खानदेश महाराष्ट्र. 2. केरळ. 3. बिहार. 4. बंगाल. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. याचं आपण एक्सप्लेनेशन पाहूयात. मोपल्यांचे बंड होते ते केरळमध्ये. मलबार किनाऱ्यावर मुस्लिम शेतकऱ्यांनी हा उठाव केलेला होता. नेक्स्ट कोलांचा उठाव. बिहारमध्ये छोटा नागपूर परिसरामध्ये हा कोलांचा उठाव झालेला होता. संथायांचा उठाव बंगालमध्ये. संथायांचा उठाव हा बंगालमध्ये सिद्धू आणि कान्हा यांच्या नेतृत्वाखाली राजमहल टेकड्यांच्या परिसरामधील हा उठाव आहे. डी. भिल्लांचा उठाव हा खानदेशात महाराष्ट्रात सातपुडा आणि अजिंठा डोंगररांगांच्या परिसरात ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध प्रखर लढा दिला होता. या प्रत्येक उठावाबद्दल आपण नेक्स्ट इन्फॉर्मेशन पाहूयात. फर्स्ट, मोपलांचे बंड. मोपला रिबेलियन 1921. पार्श्वभूमी केरळमधील मलबार भागातील मुस्लिम शेतकऱ्यांना मोपला म्हटले जायचे. तेथील बहुतांश जमीनदार हे हिंदू होते. त्यांना ब्रिटिश सरकारचे पूर्ण संरक्षण होते. जमीनदारांकडून होणाऱ्या आर्थिक शोषण आणि वाढीव करामुळे मोपला शेतकरी त्रस्त होते. उठावाची सुरुवात कधी झाली? 1920-21 मध्ये. महात्मा गांधींच्या ज्या असहकार चळवळी होती त्याच्या सोबतीने देशभरात सुद्धा हे मोपला विद्रोह चालू झाला. नेक्स्ट आहे त्याचं नेतृत्व जे होतं ते अली मुस्लियार आणि वरियम कुंजा हमद हाजी हे या बंडाचे प्रमुख नेते होते. बंडाचे स्वरूप आणि परिणाम. सुरुवातीला ब्रिटिश सरकार आणि अन्यायी जमीनदाराविरुद्ध असलेला हा लढा दुर्दैवाने जातीय हिंसेत बदलला. ब्रिटिशांनी हे अत्यंत बंड क्रूरपणे मोडून काढले, ज्यामुळे हजारो मोपलांना मारण्यात आले किंवा अंदमानला काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवले. या बंडादरम्यान झालेली जी वॅगन ट्रॅजेडी आहे. बंद डब्यात गुदमरून 60हून अधिक मोपला कैद्यांचा मृत्यू झालेला हे इतिहासात प्रसिद्ध आहे. नेक्स्ट आहे कोलांचा उठाव. कोल अपरायझिंग 1831-32. पार्श्वभूमी छोटा नागपूर म्हणजेच तत्कालीन बिहार आणि बंगाल प्रेसिडेन्सी, आजचा झारखंड परिसरातील कोल ही प्रमुख आदिवासी जमात आहे. ब्रिटिश सरकारने त्यांच्या पारंपरिक जमिनी हिरावून घेऊन त्या बाहेरील लोकांना जसे की शीख आणि मुस्लिम यांना भाड्याने देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे हा असंतोष भडकलेला होता. कारण काय होतं? बाहेरील लोकांनी कोलांवर अधिक प्रचंड कर लादले, त्यांच्याकडून जबरदस्तीने शेतकरा वसूल केला आणि त्यांच्या महिलांच्यावर अत्याचार सुद्धा केले. नेतृत्व याचं बुद्धू भगत आणि जोआ भगत आणि मदरा महतो यांनी उठावाचे मुख्य नेतृत्व केलेले होते. उठावाचे स्वरूप. कोलांनी हातात धनुष्यबाण, कुऱ्हाडी आणि भाल्यासारखे पारंपरिक शस्त्रे घेऊन बाहेरील लोकांवर आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ले केले. परिणाम. ब्रिटिश सरकारने आपल्या आधुनिक लष्कराचा वापर करून अत्यंत क्रूरपणे हा उठाव मोडून काढला. बुद्धू भगत यासह हजारो आदिवासी या लढ्यात शहीद झाले. तरीही उठावामुळे ब्रिटिशांना या भागासाठी विशेष नियम लागू करावे लागले. नेक्स्ट आहे संथायांचा उठाव. संथाल अपरायझिंग 1855-56. पार्श्वभूमी संथाल बंड हा भारताच्या इतिहासातील 1857च्या पूर्वीचा सर्वात मोठा आणि प्रखर आदिवासी उठाव मानला जातो. हा उठाव तत्कालीन बंगाल प्रेसिडेन्सी म्हणजेच राजमहल टेकड्यांच्या आजच्या झारखंड बिहार परिसर या भागाला दामिनी हे कोह म्हटले जायचे इथे झालेला होता. कारणे काय होती तर ब्रिटिश सरकारने लागू केलेली जी नवीन महसूल पद्धत आणि व्यापारी आणि सावकारांच्याकडून होणारी फसवणूक आणि रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी आदिवासी मजुरांवर होणारे अत्याचार यामुळे संथालांमध्ये तीव्र असंतोष होता. याचे नेतृत्व होतं ते सिद्धू आणि कान्हू या 2 भावांनी केलेले होते. त्यांच्या जोडीला चांद आणि भैरव हे त्यांचे भाऊही होते. उठावाचे स्वरूप. 30 जून 1855 रोजी हजारो संथालांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. त्यांनी पारंपरिक शस्त्रांच्या जोरावर ब्रिटिश छावण्या आणि रेल्वे
स्थानकावर हल्ले केले. परिणाम काय झाला? ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून लष्करी कायदा मार्शल लॉ लागू करून हा उठाव दडपला. त्यामध्ये 1500हून अधिक संथाल आदिवासी शहीद झाले. परंतु या बलिदानामुळे ब्रिटिशांना नमते घ्यावे लागले आणि संथालांसाठी संथाल परगणा हा स्वतंत्र जिल्हा तयार करून त्यांना विशेष हक्क देण्यात आले. नेक्स्ट, भिल्लांचा उठाव. पार्श्वभूमी: खानदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील सतपुडा आणि सातमाळा अजिंठा या डोंगररांगांमध्ये भिल्ल ही प्रमुख आदिवासी जमात राहते. 1818 मध्ये ब्रिटिशांनी मराठेशाहीचा अंत करून खानदेशावर ताबा मिळवला. त्यांनी भिल्लांचे पारंपरिक जंगलातील हक्क हिरावून घेतल्यामुळे असंतोष. नेतृत्व: खानदेशातील भिल्लांच्या उठावाचे प्रमुख नेतृत्व काझी सिंग आणि भागोजी नाईक यांनी केले. 1858च्या उठावादरम्यान त्यांनी या लढ्याला अधिक तीव्र केले. त्यामुळे 1825च्या सुमारास सेवाराम यांनी भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व केले. उठावाचे स्वरूप: इंग्रजांचे खजिने लुटणे, ब्रिटिश सैनिकांवर अगनिमी काव्याने हल्ले करणे, सरकारी दळणवळण यंत्रणा ठप्प करणे अशा प्रकारे जोरदार प्रतिकार केला. 1857 मध्ये आंबापाळे, धुळे-नंदुरबार सीमा येथे भिल्ल आणि ब्रिटिश सैन्यात मोठी लढाई झाली. परिणाम काय झाला की ब्रिटिश कॅप्टन आउट्रम याने लष्करी बळाचा वापर करून उठाव दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु भिल्लांचा प्रतिकार इतका तीव्र होता की शेवटी इंग्रजांना मावाळ धोरण स्वीकारायला लागले. त्यांनी भिल्लांना शेतीसाठी जमिनी दिल्या, गुन्हेगारी जमातीचा शिक्का हटवला, त्यांना सैन्यात भरती दिली आणि भिल्ल पलटण ची स्थापना केली. थँक्यू.